प्राप्तीशी उपाय हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय येणे साधते साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ येणे साधती साधन तुटती भवाची बंधने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या कयांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे पाय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मुक्ताई आईच्या समोर या ठिकाणी कीर्तनाचा योग आला आणि कीर्तनाचा योग म्हणजे खरं पाहिलं तर मी काय असा मोठा कीर्तनकार नाही दाणे महाराज, कारण बघितल्याबरोबरच लोक अगोदर म्हणते ही बुडापासून शेंड्यापासून हलतं काय कीर्तन करते अगोदरच लोक विचार करतात त्याचा। परंतु की माझे सद्गुरू माऊली रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर याने मला कधी भजन कर म्हणून आयुष्यात सांगितलंय, कीर्तन कर म्हणून आता झटे एवढं घ्यायची काय गरज नाही, कारण माझ्या मागत तुम्हाला म्हणता येणार नाही, तुमच्या माग मला बी जमणार नाही विठाला। संतश्रेष्ठ नाथ महाराज शांती ब्रह्म पैठण निवासी या अभंगामधून परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग सांगतात महाराज विठाला। थोडासा परिहार, खरं पाहिलं मी ज्यांना लहानपणी पटका बांधलाय, ज्याने मला लहानपणी पटका ज्यांना मी लहानपणी पटका बांधलाय त्याने आता मला पटका बांधलाय, कारण त्यांनाही माहिती आहे माझा हालत ते चौकट कुठेतरी इसकटल म्हणून। ज्याने लहानपणापासून लहान दिवसापासून माझ्यापाशी दिवस काढले महाराज, जयराम महाराज झालं हे झालं, खरं पाहिलं तर मांडीवर घेऊन बसण्याचा सुद्धा योग होता, एवढ्यापर्यंत अंतकरणातलं प्रेम आहे। महाराज मोठा आहे म्हणून सेवा नाही, पण महाराज एक श्रद्धेचं ठिकाण आहे म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे विठाला।
ठिकाणी खरं पाहिलं सज्जनो, एक लक्षात ठेवा, आयुष्यात मुक्ताई नगर काही लोकांना माहिती नाही. काही म्हणण्यापेक्षा मलाच माहीत नव्हतं. हा योग किती मोठा आहे बघा. परमार्थ एकटा कुणीही करू शकतो लहाने महाराज. परमार्थ कुणीही एकटा करू शकतो, नाही अशातला भाग नाही. एकांतात बसून सुद्धा परमार्थ घडतो. पण सर्वांना घेऊन जे परमार्थ करतात त्यांना संत म्हणतात. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जगविती. बरोबर आहे, जगवितीच का जागविते. अहो जगवित नाहीत काय, जागवतात बी. आज जवळपास मी पाहतोय कुठंतरी अर्धा तासाची सुट्टी असेल आणि रात्रीची थोडी झोप. नामचिंतन करायला लावणं खरोखरच याला काय म्हणावं. भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी एक महात्म्याबद्दल बोललं जाते. जयाच्या प्रतीतीचा वखोरा, जाणे चर आचर पवाडा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. येरते किरटी बहुत जोडती, जयाचे भजने भोगासाठी, आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. ज्याचं भजनच भोगासाठी, त्याला भजन म्हणता येत नाही महाराज. आणि चराचर जीवामध्ये ब्रह्मरूप अवस्थेमध्ये भगवान परमात्मा पाहिलाय, त्याला महात्मा म्हणावं मला. आणि म्हणून करता हा मोठा योग गणेश महाराजांनी आज 4 वर्षापासून आणलाय. 1च वर्ष नव्हतो महाराज मी, फक्त सासवडला नव्हतो, पैठणलाही आलतो, पण 1 तासभर थांबून गेलतो. आणि दोन्ही ठिकाणी तुमच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. आता नाही दांडी मारणार इथे. आणि विशेष म्हणजे मी एकटा आलो नाही यावेळेस. पहिलं मी एकटा येत होतो, आता 15 ते 16 घेऊन बरोबर आलो. इथून पुढं 25 घेऊन येणार, हे 100% आहे. तुम्ही कुठेही सप्ताह करा. कारण का, जे परमार्थासाठी झटतात त्यांना आधार देणं आपलं काम आहे. आणि एक लक्षात ठेवा, त्यांनी हा खेळ केला आहे म्हणजे त्यांचा खेळ हा एकट्याचा नसतो. एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मेळविला. आता आपण काही का होईना, काहीतरी परोपकार, समजा आपण या ठिकाणी आलोत ना, त्याच्यासाठी काहीतरी करणं महत्त्वाचं आहे. काय काय माणसं पुढ्या तंबाखू खाऊन जवळपास 200-200, 300-300, 500-500 रुपये घालवतात. पण जे परमार्थाला काही का होईना मदत करतात महाराज, ते सत्कार्याला जाते. आणि हे सत्कार्याला दिलेलं दान आयुष्यात कधी वाया जात नाही. म्हणून सत्कार्य हेच खरं दान आहे. विठाला गणेश महाराजाच्या बाबतीत बोललो, जयराम महाराजाच्या बाबतीत बोलतो. जावई आहेत ते ना आणि लई ठिकाणी वाजविले त्यांनी मला. का कीर्तनात बरीच कीर्तनं त्यांनी वाजवलीत. सांगायचं तात्पर्य, आता हे झालं, आता या वयामध्ये पुन्हा राम चव्हाण सोबत, म्हणजे अंतकरणातली प्रेमळ. आता गाणाऱ्या व्यक्तीबद्दल बरंचसं काही लहाने महाराजांनी वर्णन केलं रात्री, खूप सुंदर वर्णन केलं. आणि खरंच भाग्य आहे बरं का, असली गायक मंडळी. कीर्तन राहिलं तर राहिलं, मला बी गायनच ऐकू वाटते. पण आता मी त्या ह्याच्यातला नाही, गाण्यापैकी नाही, मला काय म्हणजे समजत नाही. पण गायलेलं जरा बरं वाटते. विठ्ठला शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्म्याकडे जाणारा मार्ग सांगतात. कसं जावं, हरिप्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय.
अहो साधू संतांचं पाय धरल्याशिवाय भगवत प्राप्तीच होऊ शकत नाही. मग ते पाय सांगितले ते म्हणजे कोणचं? ते म्हणजे नेमकं कोणचं? एखाद्या वस्तूबद्दल नामनिर्देश दाखवणारी जो शब्द आहे तो ती ते चा ची चे त्याला क्रियापद म्हणायचं महाराज. आणि त्या क्रियापदानं एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल नामनिर्देशन करतात. मी इंग्लिश शिकवत होतो लहाने महाराज. इंग्लिश शिकवायचं पूर्वी इंग्लिश. वर्गात येणाऱ्या पोरवाले म्हणायचं, वर्गात येताना मी आय कम इन सर म्हणून वर्गात यायचं आणि इंग्लिशच बोलायचं. पोरं दररोज यायची. मग चालू केलं त्यानं मी आय कम इन सर, यस सिट डाऊन वगैरे वगैरे वगैरे. तेवढ्यामध्ये गुरुजी एक पोरगा असं होतं, तुम्हाला बी अनुभव आहेत, एक पोरगा एवढंही उन्हाळ होतं, त्यानं आलं उशिरा. आल्याबरोबर म्हणला मी आय कम इन सर. त्याला मी एवढंच विचारलं हाऊ यू आर लेट कमर्स. त्यानं काय उत्तर द्यावं? सर म्हणला ढकलीफाईड इज द चिकलिफिकेशन हजबंड ऑफ द काऊ. आबा कळाला का अर्थ? मी चिखलात भरलो काका, मी चिखलात भरलो, उगाच चिकलिफिकेशन लावलं, ढकलून दिलं, ह्याला बी शब्द नाही म्हणून ढकलीफाईड लावलं. आणि गाईला काय म्हणतात ते माहीत, बैलाला काय म्हणतात ते माहीत नाही म्हणून हजबंड ऑफ द काऊ म्हणला. याला इंग्लिश म्हणतात का? अशी काही बनावट असतात विठाला. म्हणून क्रियापद एखाद्या गोष्टीबद्दल नामनिर्देश करणं याला क्रियापद म्हणायचं. आणि ते हा शब्द वापरला महाराज. ते शब्दाचं एवढं महत्त्व आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संताचे पाय. ते म्हणजे नेमकं कोणचं? संत म्हणावं कुणाला? अरुण महाराज संत कुणाला म्हणावं? नेनते काही टानाटोना नामस्मरणा वाचोने. नामस्मरणा वाचून त्यांना दुसरं काही सुचतच नाही. आम्हाला उठवावं लागतं शिट्या फुकू फुकू. उठा, कथा चालू झाली महाराजाची, चला. ज्यांना नामस्मरणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांना संत म्हणावं. किंवा संताचा महिमा बहुतो दुर्गम शाब्दिकाचे काम नाही. एवढा संताचा महिमा अवघड आहे महाराज. शब्दानं ते व्यक्तच करता येत नाही. म्हणून जी अप्राप्त आहे त्या अप्राप्तीची वस्तू करण्यासाठी, ती प्राप्त करण्यासाठी, ती अप्राप्ताची प्राप्ती करण्यासाठी त्याला काय लागतंय महाराज? आपल्या देहाच्या ठिकाणी आत्मा आहे, लक्षात ठेवा. प्राप्त आहे का नाही? आत्मा प्राप्त आहे. मग तो प्राप्त असल्यावर आपण काही प्राप्त करू शकतो ना. आणि तेच गेला आणि भिंतीला बसवला, त्याला म्हणायचं घाल 2 तोळं सोनं. जमल नाही महाराज. म्हणून आपण अगोदर याचा विचार करायचा की आपल्यातलं ब्रह्म जे आहे ते अगोदर ओळखायचं महाराज. आपल्यातलं ब्रह्म कळाल्याशिवाय दुसऱ्याच्यातलं कळत नाही. आपलं पोरग आपण जवळ घेतलं, मायेचा हात फिरविला, हे आपलं आहे असं वाटतंय, पण दुसऱ्याच्याला सुद्धा जवळ करणं. माझ्याच हृदयी भगवंत, तो भगवंताची मूर्तिमंत, तेने काय नव्हेगा प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. माझ्याच हृदयाच्या ठिकाणी भगवंत आहे हे जर ओळखायची असेल, हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर संताशिवाय ओळखता येत नाही महाराज. आणि सद्गुरूशिवाय प्राप्ती नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे ते संताचे पाय. आणि म्हणून करता या ठिकाणी नाथ महाराजांनी सुंदर वर्णन केले. संताला शरण जा. का संताला शरण जा? संता वाचोनी सुख कोठे नाही, अमृत त्यांचे पायी नित्य वशे. संताशिवाय जीवनामध्ये सुखच कुठं नाही. संताच्या व्याख्या, आम्ही पांढरी कपडे घातलो म्हणजे महाराज संत झालो का? होय गुरुजी. आम्ही कीर्तनाला उभारलो म्हणजे संत झालो का? नाही महाराज. अहो काय सांगायचं आहे, आमच्यासुद्धा एवढ्या फटफजीत आहे त्या. आहाशे हात तक. लाणे महाराज मी पहिलं सायकलवर जायचं कीर्तन करायला.
परिसरात कीर्तनं राहायची, सायकलवर कीर्तनाला जायची. मग सायकलवर गेल्यावर टायमिंग काय पोचत नव्हतं. गेलं की कीर्तनात उभा राहायचं, जेवायलाच मिळत नव्हतं. संध्याकाळी घरी आल्यावरच जेवण, 12 वाजू 1 वाजू 2 वाजू जे असेल ते येऊन खायचं. मग त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, कीर्तन करायला किती पैसे द्यायची काका? लय झाले 100 रुपये 150 रुपये. ह्याच्यापेक्षा कीर्तन करायची फीसच नव्हती जास्त. कीर्तन करायचं, सायकलवर माघारी यायचं. एके दिवशी असं झालं, आमच्या मंडळीनं दार पुढं केले. म्हणली ही रोज उठतंय, बोंबलतंय, झोपमोड करतंय आणि हाका मारतंय मोठमोठ्यानं. आता दारच पुढं करून झोपावं, कवा काय येणार कवा का काही करीना म्हणली. गुरुजी आलो सायकल घेऊन घरला आणि तसंच दार धडकिलं. धडकिल्याबरोबर ह्या झोपलेल्या होत्या. मोठ्याने एकदम आवाज आला, हाड 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 हाड. म्हणली तुला गड्डा उठला. गावीला झाला. तेवढ्यात लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर आता जेवायचं, उठवावं तर कसं, असं करून नुसतं बघितलं. तुम्ही हा होय? म्हणलं होय मीच आहे. तशात झोपल्या. गेलो, काका टोपलं घेतलं, बघून घेतलं, ताटली घेतली, त्याच्यातली आमटी वतली, भाकर घेतली, कुस्करली, मीठ टाकलं वरून, आळणी लागायला लागलं म्हणून कुस्करून दणकावून हाणलं, जेवलोन झोपलो. सकाळ वाटून म्हणले होय व. म्हणलं का आता असतेच, आता शब्दच आहेत. मालक घराच्या बाहेर पडायचं म्हणले की होय व, ब्रेक लागतो मागाय. म्हणलं का रात्री जेवला वाटते? म्हणलं होय. काय खाल्लं? म्हणलं काय आमटी होती बघून, एक टोपलेत भाकर होती, खाल्ली, दणकावून हाणली. माय म्हणलं का खरकट पाणी होतं की? म्हणले भांडा धुतलेलं. विठ्ठला असं होईल कवा? संघ बी आणलं नाही, आज आणलंय. पुन्हा म्हणायच्या कीर्तनाला न्यायचं, कुठे न्यायचं, माझी फटफजी माणसात करायची. घरी गेल्यावर हजामत विठाला म्हणून हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. अभंगाचं पहिलं चरण.
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधते साधने तेने साधते साधने तुटती भवाची बंधने बहुरूपी समुद्रातून तरुण दुस्तर हा समुद्र आहे ते श्यामम समुद्रातम मृत्यू संसार सागरात भवतरता किंवा एवं सतत युक्ताये भक्तास्तव परिउपासते। हा भवरूपी समुद्र जर तरुण जायचा असेल महाराज या बंधनातून मुक्त व्हायचं असेल अहो देवाची बंधनं संतानं तोडलेत महाराज भक्तानं तोडले देवाला पडलेलं बंधन ते बंधन कसं तोडलंय सांगतो थोडक्यामध्ये। मला वाटतं वैभव महाराजांना रामायणाची जास्त आवड आहे म्हणून रामायणातल्या दृष्टांतानं सांगतो। पाताळामध्ये ज्यावेळेस आही आणि मही या दोन दैत्याचं युद्ध होतं दोन भाऊ त्या ठिकाणी राहत होते पण राजा रावणाचं ज्यावेळेस सगळं संपलं आणि सगळं संपल्यानंतर राजा रावणानं त्या ठिकाणी आही महिला सांगितलं की बाबा माझ्यावरती लई मोठं संकट आले आणि संकट आल्यावरच माणूस कुणाच्या तरी बळी पडतो लक्षात ठेवा। त्यांनी सांगितलं काय हरकत नाही आम्ही तुमचं काम करू तुम्ही काम करताय हो राम लक्ष्मणाला पाताळात न्या आणि बघा तुम्ही काय करायचं ते माझ्या जीवावर आलेला हा प्रसंग आहे आणि माणसाच्या जीवावर एकदा जर प्रसंग आला ना महाराज हा कधी कुणाचं पाय धरतील हे सांगता येत नाही म्हणून प्रसंग इतका वाईट असतो। अरे 14 चौकड्याचं ऐश्वर्य ज्याच्याकडे आहे मी मुळात म्हणत नाही 14 चौकड्याचं राज्य रावणाला मुळातच नाही। काही लोक म्हणते 14 चौकड्याचं राज्य रावणाला होतं 14 चौकड्याचं आयुष्य होतं राजा रावणाला आणि लंकेचं ऐश्वर्य सार्वभौम राजा होता पण आयुष्य होतं 14 चौकड्याचं त्या 14 चौकड्यात आयुष्य कमी करायचंय म्हणून त्यानं सीतेला चोरून आणले बाकी काहीच नाही। रावणासारखा पुण्यवान कोण आहे महाराज। ज्यावेळेस सुलोचना चालली सुलोचना कुठं चालली इंद्रजिताचं मुंडकं मागण्यासाठी आणि रावणाला परवानगी मागितली म्हणले मला माझ्या पतीचं शिर आणायचंय मला जाऊ द्या। त्यावेळेस राजा रावणानं सांगितलं हे बघ मी सीतेला आणले तू एवढी मोठी सुंदर आहेत हे सौंदर्यपणा तुझं जर पाहिला आणि राजा रावणानं रामप्रभूनं जर तुला ठेवून घेतलं तर काय करायचं। त्यावेळेस सुंदर उत्तर दिलं महाराज। काय उत्तर दिलं रा आणि रा दोघाची रास एक आहे दोघाची रास एक आहे राम चांगला आहे पण तुझ्यासारखा हलकट कुणी या जगात नाही। माणसानं ज्या राशीप्रमाणे आहे ना त्या राशीप्रमाणे राहू। अहिरावण महिरावणाने राम लक्ष्मणाला पाताळात चोरून नेलं पाताळात चोरून नेल्यानंतर कवळी वय दिसली म्हणलं यांना बळी द्यायचं आहे आता काय थाटमाट हा एवढा मोठा थाटमाट केला मग तिथं देवीच्या पुढं बळी द्यायचं आहे लोकांच्या अंगात बेयायला चालू केलं वाजत गाजत हो काय महाराज खरं आहे का हो अंगात येते लहाने महाराज मला तरी वाटत नाही अंगात येते असं। अहो आमच्या इथं ते कायरं होतं कायरं चाललेलं आणि त्याच्यामध्ये एक जणाचं कोडं होतं पार्टी आली ती आराध्याची दुसरीच गाणी आहे दिव्य आहे मी नावं ठेवत नाही अवतार देवीचाच नावं ठेवत नाही पण ढोंग करण्याला किंमत नाही महाराज। मग ते त्या टायमाला ती पार्टी आणली आणि नेमकं म्हणली उद्याच्या उद्या अरुण महाराज 10 बकरी कापावी लागतील। कुठं कापायची ज्या गल्लीत रामायण आहे तिथं कापायची। म्हणलं अगं माय म्हणली त्या गल्लीत रामायण नाही म्हणली गावावरचं विघ्न दूर होत नाही म्हणली देवाच्या अंगात आला असं करू म्हातारं होते आणि मी बी गेलतो बघायला गाणी ऐकायला गोंगडं टाकलं देवबाप्पा आलेत म्हणलं पान सुपारी खायला दिली आणि बसल्यानंतर ती देवबाप्पा काही शांत होईना असं करून नक डोबलं खाच दिशी
तरी बी नाही शांत होईना. आबा उदबत्त्या घेतलेल्या होत्या एवढ्या, ते उदबत्त्या घेतल्या आणि त्याच्या हातात घेतल्या आणि दाबल्या. दाबल्याबरोबर म्हणला नका करी नाच म्हणला आई राहत आहे. छातीत गुदाडा हाणला राहू माझ्या, काय सांगायचं. नका करीनाच बोलू. अशी काही लोक. ऐराबाईन मैरावणच्या पाताळामध्ये देवीला बळी द्यायचं ठरलं. ठरल्यानंतर बंधनातून सोडवण्यासाठी रामप्रभूसाठी हनुमानजी हुडकू लागले. अरे राम कुठं आहे? रात्री होता. राम कुठं आहे? रात्री होता. राम कुठं आहे? रात्री होता. सुग्रीवाला विचारलं. सुग्रीवानं सांगितलं, हनुमंता हे तुझं कार्य आहे रामाला हुडकण्याचं. बातमी लागली, रामप्रभू आणि लक्ष्मणजी पाताळात आहेत. गेले महाराज हनुमानजी. मकर ध्वज द्वारपाळ होता तिथं. मकर ध्वजानं अडवलं. कुठं चाललाच? म्हणला मालकाकडे चाललोय तुझ्या. जाऊ देत नसतो. रामाबरोबर आणि लक्ष्मणाबरोबर युद्ध केलं. कोणी? हनुमंताबरोबर युद्ध केलं मकर ध्वजानं. एवढं हैराण केलं, एवढं परेशान केलं, एवढं परेशान केलं. आणि मग हनुमंतानं विचारलं, तुझा कोण बाप आहे रे? म्हणलं का कटाळा आलाय काय युद्ध करून? आता माझा बाप काढा लागलाच का? अरे माझा बाप असता तर तेव्हाच तुला बुकना केलं असतं. तुला ऐकायचंय का माझ्या बापाचं नाव? तर माझ्या बापाचं नाव आहे अंजनी सुत हनुमंत. लोकवा म्हणला. हनुमंत येड लागलं काय? हे दर्या थोबाडीच दिन म्हणला तुझ्या. अरे मी ब्रह्मचारी, आणि ब्रह्मचार्याच्या पोटी तुझा जन्म कसा? सांगितलं महाराज सगळी कथा. चला म्हणला माझी माय सांगतील. मगरिणीकडे नेलं. मगरिणीच्या पोटात घामापासून झालेला मकर ध्वज. आणि त्या मग म्हणला ठीक आहे. मग हनुमंताला सहाय्य झाला. आणि ज्या वेळेस हनुमानजी यांचा थाटमाट चाललाय, प्रसाद चाललाय, प्रसादाची ताटं चाललेत, आणि हनुमानजी देवीच्या देवळामध्ये जाऊन प्रवेश केला गुप्त रूपानं. देवीकडे बघितलं असं करून. का बाजूला म्हणजे अरे माझा अधिकार, तू कोण आहे? अरे सरकत नाही. नाही सरकत. उचलली देवी, मुरीतच घातली आणि बसला महाराज हनुमानजी त्या ह्याच्यावरती. काय आणेल ती वतायला लागली. काय आणेल ती. देवी प्रसन्न झाली. म्हणलेल्या का नाहनवणी येत असते, आज नाहनवणी बी बाहेर नाही. सगळंच गप करायली, गायब करायला लागली. असली कसली देवी आहे म्हणले. आणा म्हणायचं. जेवढं आणेल तेवढं ओतलं, तेवढं खाल्लं महाराज. आणि शेवटी त्यानं सांगितलं आता पूजेसाठी एक एक जण या. ऐरावनाला बोलवलं. अहिरावनाला ज्या वेळेस बोलविलं त्यावेळेस त्याचा बुकना मधीच झाला. राम लक्ष्मणाला घेऊन हनुमानजी परत निघाले. विचार करा, तुम्हाला एक साध्यातली साधी गोष्ट सांगतो पुढं. आणि महिरावणासंग युद्ध ज्या वेळेस चालू झालं त्यावेळेस एका रक्ताच्या थेंबापासून हजारो मैरावण तयार होते. त्या हजारो. नाविलाज झाला. उगा थोडक्यात सांगायलो, जास्त सांगत नाही. कोणीतरी सांगितलं. आणि महिरावणाच्या पत्नीचं नाव होतं चंद्रसेना. त्या चंद्रसेनेच्या घरी हनुमानजी गेले. हनुमानजीची 16 उपचाराची पूजा केली. संत आले घरात, तोची दिवाळी दसरा या महाराज. मोठा आनंद वाटला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये पूजा केली. आरतीचं ताट, आरती ओवाळले. म्हणले बोला तुमचं काय मनोरथ आहे? तुम्ही ध्यान का करीत बसलात? त्या चंद्रसेनेला विचारलं. अरे एक दिवस तरी प्रभू रामचंद्रानं माझ्या घरी मुक्काम करावं ही माझी अपेक्षा आहे. काही हरकत नाही. माझं एक तुला काम करावं लागलं. काय करायचंय? तुझ्या पतीचा मृत्यू कशात आहे एवढं सांगायचं. कोण सांगल का बा? आपल्या नवऱ्याचं मरण बायको कुणाचे सांगल का?
नाही, ती सांगणारी वेगळी असतेली, एंड्रियल पाजून काय बी करून मारणारी ती वेगळी असतेली. पण धर्मपत्नी आपल्या मालकाचं मरण आयुष्यात कधी कशातही सांगू शकत नाही. त्याला म्हणले मी सांगतो, पण मला एक वचन दे. काय वचन द्यायचंय? तुझं काम करतो अगोदर वचन दे. घे, दिलं वचन. आणि मग चंद्रसेनानं सांगितलं, रामचंद्र जर माझ्या घरी एक दिवस मुक्कामाला आलं तर तुला निश्चित सांगतो, निश्चित सांगते की माझ्या पतीचं मरण कशात. त्यावेळेस सांगितलं, भुंग्या अमृत आणून पुरवतात, त्या भुंग्याला मारले की संपला, विषय मिटला. उगाच थोडक्यात सांगलो मी, जास्त नाही. हनुमंताने गेला, भुंग्या सगळे मारले, एक भुंगा मोठा राहिला, तो काकुलती आला, म्हणला महाराज मला मारू नका, तुमचं काहीतरी काम करील. काम करणार? हो. देवचन दिलं, टायमाला, आता सांगत नाही म्हणलं. आणि मग त्यावेळेस महिरावनाला मारलं प्रभू रामचंद्राने. आणि मग हनुमानजीनं म्हणले, रामा तुमचं काम केलंय राव. मग मी एक जणाला शब्द दिलाय, ते शब्द परिपूर्ण करायचा आहे. ते म्हणले काय? चंद्रसेनेच्या घरी एक दिवस मुक्काम करायचा. लोक, अरे मी एक बाणी एक पत्नी एक वचनी असणारा राम, आणि त्या रामाला मला सांगतोच काय चंद्रसेनेच्या घरी मुक्काम करायला? मूर्खायच काय? यावंच लागेल, बाकीचं तुमचं. मग हनुमानजीने सांगितलं, तिथं विघ्न आलं की तुम्ही उठून या, माझी मी बरोबर करतो. त्या भुंग्याला आज्ञा दिली, भुंग्याला सांगितलं पलंग पोकर. ती भुंगा गेला, पलंगाला पोकरलं. पलंग पोकरला, रामप्रभू गेले आणि त्या पलंगावर बसल्याबरोबर खट्ट दिशी पलंग मोडला. राम तसेच उठले. चंद्रसेना पुढे आले, रामा अरे माझा घात केलाच, माझा घात केला, माझ्या जीवनाचा घात केला रे तू. मी माझ्या नवऱ्याचं मरण सांगितलं, एका हनुमानजीनं शब्द दिला म्हणून मी माझ्या नवऱ्याचं मरण सांगितलं. तो माझ्या घरी मुक्काम करावा असं मला वाटत होतं. त्यावेळेस रामप्रभूने सांगितलं, चंद्रसेने द्वापार युगामध्ये ज्यावेळेस माझा अवतार होईल कृष्ण परमात्माचा, त्यावेळेस तुला राधेच्या रूपात सहवासात माझ्या आयुष्यभर राहता येईल. काय महाराज प्रेम काय! आणि पुन्हा राधा कृष्ण परमात्माच्या रूपामध्ये आले. म्हणून देवाचं बंधन तोडणारे भक्त सुद्धा असतात. अभंगाचं दुसरं चरण. आपल्या हातामध्ये फक्त आता 20 मिनिटं शिल्लक राहिले. 20 मिनिटामध्ये कीर्तन आटपायचे आपल्याला.
कारण सकाळचा टाइम बराच झाला, तुम्ही कोणीच नव्हते. राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी संप्रदायाचे प्रकाश महाराज बोधले या ठिकाणी आले. ते बऱ्याच लोकांना दर्शन घडलं आणि गणेश महाराजाला सुद्धा सांगितलं, आज तुम्ही माढा तालुक्याचे वारकरी अध्यक्ष जरी असाल, सांगून गेले, उद्या तालुक्याचे अध्यक्ष तुम्ही राहणार नाहीत, पुढल्या स्टेपला जाणार आहेत. महाराज हे कार्य जे करतात ना, खरोखरच त्यांच्या बाबतीत प्रत्येकाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम असते. आपल्याला जे साधना करायची ना, संताविन प्राप्ती नाही आहेस तेगवाही, संतांशिवाय या जगामध्ये काहीच प्राप्त नाही. वेदांताने सांगितलं, वेदांताच्या श्रुतीनं सांगितलं, फक्त जगतामध्ये संत. अजून पुन्हा डबल संताची व्याख्या आली. तर जयराम महाराज दिंडी जायची पंढरपूरला, दिंडी जायची. दिंडी होती 15-16 माणसाची. एक म्हातारीचं झोपडं, त्या झोपडीवर ही दिंडी जायची. 25 वर्षे दिंडी गेली आणि म्हातारी आजारी पडली. पुन्हा वारकरी तिथंच आले. तेव्हा म्हातारीनं स्वयंपाक वगैरे करायचा, जीव खाऊ घालायचं आणि म्हातारी दिंडी सोबत जायची. पण त्यावेळेस म्हातारी म्हणली, बाबा हो, आता मला काही तुमच्या सोबत येणं होत नाही. मग ही भोपळा आहे म्हणली, माझा एक भोपळा घेऊन जा. ह्या भोपळ्याला तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, चंद्रभागेची आंघोळ घाला आणि पांडुरंगाच्या पायावर घालून आणा बरं का. मुक्ताई नगरला चाललाव तरी एवढं तरी करा. मुक्ताबाईचं दर्शन घ्या, कथा ऐका, कीर्तन ऐका. हे सगळं सांगितलं महाराज. ते भोपळा घेऊन वारकरी गेले, चंद्रभागेची आंघोळ घातली, बारकी तुळशीची माळ गळ्यात घातली, पांडुरंगाच्या पायावर घातलं आणि ती दिंडी त्या म्हातारीच्या कोटीवर आली. म्हातारी म्हणली, केलं का रे माझ्या भोपळ्याला? मग 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 बसा स्वयंपाक करते. तेच भोपळा घेतला, तिनं चिरला, त्याचीच भाजी केली आणि वारकऱ्याला खायलाच दिली. सगळ्या वारकऱ्यांनी तोंडात घास घातल्याबरोबर थुप 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 लिहिलं. का असं का, काय झालं रे बाबा? म्हणजे भोपळा कडवट लागायला लागलाय. कडू लागायलाय? तर होय, चंद्रभागेची आंघोळ घातली नव्हती का? घातली होती. तुळशीची माळ तरी घातली होती? घातली होती. पांडुरंगाच्या पायावर घातलं होतं का? घातलं होतं. तरी ह्याचा कडूपणा गेला नाही काय म्हणली आपली भोपळ्याचा बरं का. विठाला म्हणून जगातामध्ये संत बरेच आहेत महाराज. माझ्यासारखा एक वारकरी गणेश महाराज, माझं थोडक्यात आठवतो लगेच. एक वारकरी गेला चालत 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 एका म्हातारीच्या झोपडीवर गेला. बंगला होता मोठा लट, आणि त्या बंगल्यावर गेल्यानंतर तहाण्यानं व्याकुळ झाला. उन्हाचं दिवस होतं. त्या बंगल्यावर गेला, म्हणला, आजी आजी. म्हणले, का रे बाबा, पाणी देता वा? म्हातारीने विचारलं, कुठलं आहेच? आधी पाणी द्या मग सांगतो. कुठून आलाच? अहो पाणी द्यावं आजी. कुठं जायचंय? पाणी द्यावं आजी. शेवटी म्हातारीने विचारलं, कुठून आलात? मसनातून आलोय. वैतागून गपक्यात म्हातारीनं सतरंजी टाकली. बसा बसा बसा. नाना लगेच बसविलं. बसा. म्हणलं, मसन वाट्यातून आला? होय. बरं झालं रे बाबा. माझ्या अक्काचं बरं आहे का रे? माझ्या अक्काला जाऊन 1-2 महिने झाले रे, म्हणून विचारायला लागले. मसन वाटेत गेले. बरं आहे की? म्हणला, बरं आहे. आता त्याला पाणी प्यायचंय. अरे म्हणली, 10-5 तोळं होतं, विसरून गेली रे, दिलं बी नाही दोडा त्याला. म्हणला, पाठीमागच खिडकी आमच्या, त्यांची ना आमची. खिडकीतून मी बघितलं की त्यांना दिसतोय. म्हणला, बरं झालं बाबा, एवढं गटुडं घेऊन जा.
साधलंच की हो, पाणी सुद्धा प्यायचं राहिलं काका. घेतलं गटुड्या निघाला महाराज. पाऊलवाट होती, त्या पाऊलवाटानी गेला. त्या म्हातारीचा लेख होता फौजदार. ते घरी आल्यावर म्हणलं, ती म्हातारी म्हणली, बाबा लय उशीर केलाच किर. ती म्हणली, का? अक्काच्या गावचा मुराळी आलता किर. अक्काच्या गावचा? हां, मसनातून आलता म्हणली. काय म्हणला? काय नाही, अक्काचं होतं तेवढं 10-5 तोळं देऊन टाकले म्हणली. फौजदारानं डोसक्यालाच हात लावला. मला खुणीकडे गेलाय, इकडेच गेलाय म्हणले. मारली फटफटीला किक. हे बी गेला जवारीने पाऊल वाटणी. शेनं ज्यानं सोनं नेलंय का? वारकरी होता, माळकरी होता. त्यानं एक ज्वारीसाठी पाखरं आणण्यासाठी ते असते बघा आठवळा, त्या आठवड्यावर चढून बसला. फटफटी आली आणि त्यालाच विचारतं, इकडे एक जण गेलाय का? कोणीतरी. तिकडे नाही गेला म्हणला, इकडे गेलाय. गाडी जाते का? जरा चिखलाचा रस्ता आहे म्हणला. गाडी तिथंच उभा केली. ती वारकरी उतरला, त्याच फटफटीवर बसला की भुंग. निराश होऊन चालत घरी आला. म्हणले, का रे बाबा, झाली का अक्काची भेट? काय सांगायचं आहे म्हणला. तू काय केलंस म्हणला? अक्काला सोनं दिलं आणि मी भाऊजीला फटफटी बी देऊन आलो म्हणला. विठाला सांगायचं तात्पर्य काय? संता वाचुनी सुख कोटे नाही, अमृत त्यांचे पायी नित्य वसे. म्हणून आईशे वेद देते वाही, संता वाचुनी सुख कोटे नाही. अभंगाच्या शेवट मनाचं मनोरथ पूर्ण करतात, संत प्रतिज्ञा करतात, संत प्रार्थना करतात. माऊलीने जर प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन तेने लोके. संत प्रार्थना करतात, संत आपल्या मनाचं मनोरथ पूर्ण करतात. आणि मनाचं मनोरथ आज गणेश महाराजांनी या ठिकाणी सर्वांचं पूर्ण केले. तुम्हाला ऐश्वर्य, संतती, संपत्ती सगळंच संतती आहे, संपत्ती लाभो. आणि अशा वारकऱ्याचा सहवासामध्ये, तुमच्या संगतीमध्ये आयुष्यभर सहवास वारकऱ्याचा घडावा. मुक्ताबाईच्या चरणी मागणी मागतो महाराज. सर्वांनी एकदा भजन करा. विठोबा
सगळ्यांना विनंती आहे, आनंदाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि खरोखरच मला वाटत होतं गावाकडे तरी फोन करावा. तुम्ही म्हणसाल जोडीनं आला तर फोन कुठला करताय, तसं काय नाही, पण पहिलं मी सारखंच फोन करायचं घरी, पण फोन सुद्धा करण्याची इच्छा झाली नाही गावाकडे सुद्धा. माझ्या एका सहकार्यानं मग सहजासहजी म्हणला, परवा दिवशी एक माणूस मेलाय म्हणले अजून फाशी घेऊन. मी म्हणलं बरं. अरुण महाराजाला विचारलं, महाराज परवा दिवशी घरातून गायब होता आणि परवा दिवशी गेल्यानंतर तो मेला फाशी घेऊन, शेजारी होता गावचा. म्हणलं डॉक्टरचं एक म्हणणं आहे, ह्याला जास्त दिवस झाले असतील, ह्याची नखं कशी काय एवढी ताटली ती म्हणला, असं म्हणला. मला ह्या प्रश्नाचाच उलगडा होईना, माणूस मेल्यावर नखं कशी काय तैट असते त्याची, काय काळजी, काहीच कळालं नाही. म्हणलं असू द्या, पुन्हा ह्याचा उलगडा कडू काय असेल ते. अरुण महाराजाला तीनदा विचारलं. सर्वांच्या सहकार्यानं माढा तालुका परिसर, घोटे ग्रामस्थ, तुमचं सर्वांचं प्रेम एक जर घटक बाजूला काढला, लक्षात ठेवा, तर कार्य घडत नसतं महाराज. 14 वर्षाचा वनवास भोगून रामप्रभू ज्यावेळेस परत आले, त्यावेळेस सुरुवातीला कैकेयी मातेचं दर्शन घेतलं आणि कैकेयीच मातेचं दर्शन घेतल्यावर सगळी लोक कुचकुच 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 करायली. काही लोकाला कुचकुच करायची सवय असते. म्हणले राम भेला, 14 वर्षाचा वनवास करून राम परत आलाय, आता भेलाय, आता अजून 14 वर्षाच्या वनवासाला पाठवती का काय, असं वाटलं असेल. वशिष्ठ सद्गुरूंनी विचारलं, रामा काय म्हणतात हे लोक? त्यावेळेस सांगितलं, गुरुवर्या, अरे कौशल्याच्या पोटी राम जन्मलाय, पण कैकेयीच्या पोटी रामायण जन्मलंय म्हणून तिचं दर्शन अगोदर घेतले. म्हणून महाराज, कुणी असा, कुणी असो, या ठिकाणी आपल्याला ज्यांचं खरोखरच आत्यंतिक, हे काय स्वार्थासाठी नाही बरं का, ते फडकरी वेगळे असतात. ते गोळा करायचं, मध्ये कीर्तन असते आणि बाहेरून दुकानं असते, हे तसलं नाही. ही संप्रदाय. आणि मी बऱ्याच सप्त्याला गेलो, बाहेरच्या बाई बरं का लहाने महाराज, काय गुणधर्म आहे की हे गायक मंडळी हे सगळे, हे असं कुणीच नाही हो. कीर्तनाला बोलवायची, मी जायचो, एक 5-6 लोक असायची आणि पकवाजा तर निवळ असा राहायचा, जयराम महाराज, दुखतंय कुठं, दुखतंय खोब्यात, दुखतंय कुठं, दुखतंय खोब्यात. आणि गायला माझ्या मागं मला बी येईना आणि तुम्हाला बी कळना, ज्ञानबा तुकाराम. ही असली अवस्था. म्हणून करता सर्वांचं सहकार्य, सर्वांचं प्रेम अटळ असावं आणि सर्वांनी गणेश महाराजांना सर्वांनी या ठिकाणी सडळ हातानं मदत करावी. मुक्ताबाई तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मगाशी वैभव महाराजाला गणेश महाराजांनी सांगितलं, ते थोडं कॅमेऱ्याकडे लक्ष द्या बरं का, हालल लका लका. त्यांनी बऱ्याच वेळेस कॅमेऱ्याकडे गेले, तिथंही बसले. काय करावं महाराज, कर्माचा भोग आहे. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. हे कर्माचा भोग आहे आणि कर्माचा भोग भोगल्याशिवाय कुणालाच सुटत नाही. आणि एक सांगतो, माझं इथून पुढं आयुष्य आहे, माझ्या हातात जरी काठी आली, मला चालता नाही आलं, बसता नाही आलं, तर गणेश महाराज जोपर्यंत सप्ताह करणार आहेत तोपर्यंत आयुष्यभर मी त्यांच्या सप्त्याला हजर राहणार. या ठिकाणी झालेली सेवा मुक्ताबाईच्या चरणी आज मला सुंदर असणारी साथ
स्वर नाही, ज्ञान नाही, काय करू. पण साथ तुम्ही दिलात नाना. काका इकडे आहेत, राम महाराज चव्हाण, भूषण महाराज, या ठिकाणी राम महाराज तांबे, हरिभक्तपरायण, ज्यांची कथा या ठिकाणी चलते, आणि गणेश महाराज. कीर्तन सुटल्या सुटल्या लहाने महाराजाच्या जवळ बसून चहा प्याणार, एवढं खरं आहे. महाराजांनी मला बळत चहा प्यायला नेलं पंढरपुरात. मी म्हणलं न गव महाराज, ऐकावं माझं. आणि न गव महाराज, आज चला. नेलं, गेला दोघं तिघं. तुम्ही होताव का महाराज? गेला दोघं तिघं. हॉटेलवाल्यानं बारका असला ग्लास दिला गरम, असा असा धरल्याबरोबर असा 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 झाला. सगळी लहाने महाराजाची कपडे खराब. मी म्हणलं त्यांना धुवून देतो, डाग निघत नसतेच म्हणलं महाराजाचा चहाचं. काल मी म्हणलं चला चहा पिऊ, तुम्ही लांब बसताव का म्हणले अगोदर. तसं आमच्याही पोरानं काय म्हणला माहिती आहे का, त्याच्या आईला, आई आपण एक उद्योग काढू म्हणला. ते म्हणला, ती म्हणली काय काढायचं आहे? बाहेर एक बोर्ड लावू, इथे पीठ चाळून मिळेल. पोरग म्हणलं कस काय? आपल्या तात्याच्या हातात चाळणी द्यायची, तू वरून पीठ वाटायचं. हालती लका लका. विठाल विठाल हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत, पूर्ण करते मनोरथ. या ठिकाणी सुंदर असणारी साऊंड सिस्टीम, आणि साऊंड सिस्टीम लावता आली पाहिजे. साऊंड सिस्टीम भरपूर आहेत. काय काय महाराजांनी आमच्या इथं साऊंड सिस्टीम लय महाराज चांगली, असं माईक फेकून दिलेत. राहू दे म्हणलं तिकडं तुझं. हे महत्त्वाचं आहे बरं का. सिस्टीम लावता येणं हे महत्त्वाचं. तुमचं सामान किती भारी असू द्या, ज्याने साऊंड सिस्टीम लावली माऊली तुमचा आभारी. या ठिकाणी दोन्ही चोपदार प्रेमळ आहेत, दोघं बी दोन्ही चोपदार. आमचे अरुण महाराज बरमगावकर, हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज, तसेच माऊली महाराज ना, माऊली महाराज पोपळ तिकडं पाठीमागे एक जण बघायला आहे नाना. तसेच हरिभक्तपरायण शुभम महाराज देवटे, इकडं अमर महाराज. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठ चालक दोन्ही भारत महाराज, हरिभक्तपरायण मुंडे गुरुजी, आणि या ठिकाणी सर्व घोटी कंपनी. आता भावकी बरीच आहे वाटते माझ्या तिथं का नाही? घोटीला उन्हाचं वाटी करीत नव्हती. हां, घोटीला बरेच भोसले कंपनी आहे, भावकी आहे, त्यांनाही धन्यवाद. विनकरी बाबा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी गुरुजी कुठं बसले? गुरुजी गेले वाटतं गोटीचे कुठं. गुरुजींनाही धन्यवाद. आणि ज्याने ज्याने या सप्ताहामध्ये अन्नदान केले, ज्याने ज्याने अन्नदान केलेलं आहे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. छोट्यातलं छोटं मोठ्यातलं मोठं काम जे करतात त्यांना सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मी सरासरी सगळ्याची नावं राहिली असतील, हुकली असतील, चुकली असतील, पुन्हा सांगा मला, दुसऱ्या कीर्तनात घेतो. म्हणजे पुन्हा खाली बसल्यावर माझं नाव हे आहे म्हणून सांगा, दुसऱ्या कीर्तनात म्हणेन कुठेतरी. म्हणून झालेली सेवा मुक्ताबाई मातेच्या चरणी, सर्व तुम्हा साधू संतांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण होणार. ज्ञानेश्वर महाराज.